नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा माहीला फोन लावते आणि सांगते की आज ऑफिसला जाऊ नको. ती म्हणते का? अगं माझी तब्येत बरी नाहीये, मी घरातूनही बाहेर निघू शकत नाहीये. माही म्हणते ओके फाईन आणि लगेच फोन ठेवून देते. अरे यार, मला अक्षयला बघता सुद्धा आलं नाही. काय ऐन वेळेला सगळा प्लॅनचा पचका करून टाकला आणि तिच्यासाठी सगळे काही कामं सोडून मी स्पेशली अक्षयला भेटायला आली होती. आता इथे आल्यावर, ऑफिसमध्ये आल्यावर मला सांगतीये की आता अक्षयला भेटायचं नाही. शिट यार, सगळा पचका झाला. माही ऑफिसच्या बाहेरच विचार करत थांबलेली असते. आता याच्या ऑफिसच्या बाहेर आले तरी याला बघता आलं नाही. आता इथून निघायलाच पाहिजे, ती विचारच करत असते. तितक्यात तिथे अक्षय येऊन उभा राहतो. अक्षय गाडीतून उतरतो आणि लगेच फोन लावतो की तुम्ही आलात का मॅडम, मी आता माझ्या ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहे. आता ही खोटच सांगते की हे बघा मी येऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नाहीये. आणि अक्षय बोलत बोलत बरोबर माहीच्या मागे येऊन थांबलेला असतो. माहीच्या लक्षातही येत नाही की अक्षय तिच्या मागे आहे आणि मागून तिच्याशी बोलतोय. अक्षयने तिला जागेवर पकडलेलं असतं. काय हो, तुम्ही येऊ शकत नाही म्हणताय, मी तर तुमच्या मागे उभा आहे. माही मात्र आता गप्प उभी राहते, कारण तिला जागेवर त्याने पकडलेलं असतं. अक्षय माहीवर भयंकर चिडतो. काय हो, माझ्या ऑफिसच्या बाहेर उभा राहिला आणि दादांत खोटं बोलताय की तुमची तब्येत बरी नाहीये. तुम्ही ठणठणीत माझ्या समोर उभा आहात. तुमची बॅग पडली, मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं की मॅम तुमची बॅग पडतीये. तुम्ही म्हटलं थँक्यू आणि आत्ता मला खोटं बोलताय. थँक्यू तुम्ही मला म्हटला आणि लगेच म्हणताय की मी माझ्या घरी आहे, तब्येत खूपच बिघडली आहे, येऊ शकत नाही. तुम्हाला पटतंय का हे माही? माझ्याशी बोलताय खोटं, तेही माझ्या ऑफिसच्या बाहेर उभा राहून. अहो माही, जरा प्रोफेशनली वागायला शिका. माहीला आता जागेवर पकडलेलं असतं आणि अक्षय इतका बोलतो तिला की बस. अक्षय म्हणतो अनप्रोफेशनली माणसासोबत मला कुठलाही व्यवहार करायचा नाही, कुठलीही मीटिंग करायची नाही, त्याच्याशी माझं काही देणं घेणंही नाही. मला सगळं काही परफेक्ट लागतं आणि अशा माणसाशी मला बोलायचं सुद्धा नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघू शकता, कारण अशा माणसाची कुठलीही मीटिंग वगैरे करायची नाहीये. कामामध्ये ज्याचं लक्ष नाहीये तो थापा देतोय ढळढळीत, तो कसल्या गोष्टींमध्ये कसलं सिरियसनेस दाखवणार. त्यामुळे प्लीज माही तुम्ही निघू शकता. आय डोंट केअर, तुमच्याशी मला कुठलाही व्यवहार करायचा नाही, कुठलीही मीटिंग करायची नाही. त्यामुळे प्लीज लिव्ह नाव. आता अक्षय रागाने तिथून निघून गेलेला असतो. माही जेव्हा मागे बघते तोपर्यंत अक्षय आतमध्येही गेलेला असतो. ती म्हणते शिट, हे सगळं काही होतंय ना रमामुळे होतंय. रमाने आज सगळ्या माझ्या प्लॅनचा पचका करून टाकला आणि अक्षयलाही माझ्या विरोधात उभं केलं. आज मला अक्षयची मीटिंग करता आली असती, अक्षयची भेटता आलं असतं, पण ह्या रमाने ऐन वेळेला मला सांगितलं की आतमध्ये जाऊ नको आणि सगळा काही प्लॅनच विस्कटून गेला. मला मात्र आता अक्षयने पकडलंय आणि त्याच्या मनामध्ये माझ्या विरुद्ध बॅड इमेज तयार झालीये की मी अनप्रोफेशनली आहे. प्रोफेशनल काय असतं हे मला माहीत नाहीये आणि अक्षयला सगळं पर्टिक्युलर लागत असल्यामुळे त्याने डायरेक्ट सांगितलेलं असतं आजपासून आपल्याला कुठलाही कामाची संबंध येणार नाही किंवा कुठली मीटिंग मला करायची नाहीये. प्लीज तुम्ही इथून निघून जा. त्यामुळे त्याने आता एक प्रकारे माहीचा अपमानही केलेला असतो आणि माहीला आता त्याच्यासमोर जायचं असतं, तेही त्याचं स्वप्न राहिलेलं असतं. माहीला एकदा काय त्याला बघायचं असतं, ते आता राहून गेलेलं असतं. त्यामुळे आता आपली माही आपल्याच रमावर भयंकर चिडलेली असते की हिच्यामुळे सगळं काही झालं आणि माझा प्लॅनचा पचका होऊन बसला. माही आता घरी आलेली असते आणि तिच्या रूममध्ये नील येतो. नील म्हणतो वा, काय छान रडतीये ही, कारण नीलला आनंद झालेला असतो. काही झालं तरी नीलला अक्षय आणि माही एकत्र आलेले चालणार नसतात. नीलला आवडते आपली माही आणि ती जर अक्षयच्या बाबतीत बोलली किंवा त्याचे काही स्वप्न जरी बघितले तरी भयंकर असा नीलला राग येत असतो. आणि ती अक्षयला भेटायला गेली हे हळूहळू आता नीलला कळत असतं, कारण माही बेडवर पडलेली असते आणि खूप रडत असते. तिला वाईट वाटत असतं की अक्षयला बघितलंही नाही आणि भेटूही शकली नाही. दरवाजात उभा राहून नील सगळं काही माहीचं काय चाललंय ते सगळं बघत असतो. माही रडत असते बेडरूम मध्ये आणि आता सकाळी जो प्रकार घडलाय तो सगळा काही बोलत असते. अक्षयला भेटायचं होतं, भेटता आलं नाही. ऐन वेळेला रमाने फोन केला आणि मीटिंग करू नको असं सांगितलं. अक्षयला भेटलेही नाही आणि त्याच्या मनात बॅड इमेज तयार झाली. अनप्रोफेशनली वाटले. आता तो कसला मला परत भेटणार, आता त्याला भेटण्याचा एकही चान्स माझ्याकडे राहिला नाही. सगळं काही नील दारात उभा राहून ऐकत असतो. त्याला आनंद होतो आणि त्यालाही हेच हवं असतं. नील आता दारातून बघत असतो. तो मनातल्या मनात म्हणतो अगं माही, जे झालं ते चांगलंच झालं. अक्षयने तुला रडवलंय ना, आता त्याचा नाद तू करणार नाही आणि हळूहळू बरोबर या नीलकडे येशील. जे झालंय ना माही, अगदी योग्य झालंय. 10 मिनिटं करायचं. माही म्हणते आता मी परत एक ट्राय करणार आणि अक्षयच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार. काही झालं तरी मला त्याच्याशी बोलत राहायचंय, त्याला बघत राहायचंय. नील इकडे ते सगळं काही ऐकत असतो, पाहत असतो आणि मनातल्या मनात आता तो प्लॅन करतो.
माही तशी वेळच येणार नाही अक्षय आणि तुला एकत्र यायची, कारण हा नील आहे ना, तुम्हाला दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाही. आणि आता माही तुझी अवस्था कशी झाली आहे तुला माहिती आहे का? न घर का न घाट का, ना इथलची राहिली ना अक्षयची राहिली, मध्येच लटकत बसलीये. आणि मी तुझी ही लटकती बाजू सावरायचा प्रयत्न करणार आणि तुझ्या मनात परत पहिल्यासारखी जागा निर्माण करणार. नीला खूप आनंद झालेला असतो, माहीला मात्र खूप दुःख होतं आणि अक्षयच्या आठवणीमध्ये माही रडत असते. नील म्हणतो, मी असं काय करणार की तुला माझ्याकडे आल्याशिवाय काहीच पर्याय राहणार नाही. शेवट हा नील एकमेव पर्याय माहीकडे उरणार. असं काय करतोय बघतच राहा. आता नील तिथून निघून गेलेला असतो, माही मात्र तिथेच रडत बसलेली असते. इकडे मात्र रमा तिच्या बेडरूम मध्ये असते आणि जे अक्षय बोललेला असतो सगळं काही तिला परत परत तेच आठवत असतं. की तू जेव्हा खूप ताप आला होता, तापेमध्ये बरळत होती रमा, की साई मला अक्षयकडे घेऊन जा, साई मला अक्षयकडे जायचंय, मला त्याला भेटायचंय. सगळं काही आता इकडे रमाला आठवत असतं. अक्षय घरी आलेला असतो आणि खूप चिडचिड करत असतो, नॉनसेन्स वगैरे असं काहीतरी बोलत असतो. तू बरी आहेस का गं? ती म्हणते, हो मी बरी आहे, पण तुम्ही का चिडचिड करताय? नेमकी तुम्हाला काय झालंय? काय चिडचिड करताय तुम्ही, कळेल का? अगं आज ऑफिसमध्ये मीटिंग होती, त्या मॅडम नाही का माही, ते येणार होत्या आज मीटिंग करायला आणि त्या माझ्या ऑफिसमध्ये आल्या सुद्धा होत्या, अगदी माझ्यासमोर उभ्या होत्या आणि मला फोन करून सांगितलं की मी मीटिंगला येऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नाहीये आणि मी माझ्या घरीच उभी आहे. अगं इतकी अनप्रोफेशनल बाई आहे ती, म्हणजे आता बाई आहे, मला काही बोलता येत नाही त्याच्या विरुद्ध, पण खरंच ती जे वागली ना ते आय डोंट लाईक. अगं इतकं कुणी ढळढळीत खोटं बोलतो का? माझ्या ऑफिसच्या समोर माझ्यासमोर उभी होती ती आणि डायरेक्ट मला खोटं बोलती की मी येऊ शकत नाही मीटिंगला. मी तिला बरोबर पाठमोरी बघितली. तुम्ही समोरून बघितली नाही ना? अक्षय म्हणतो, नाही कशी बघणार, माझ्याकडे पाठमोरी करून पाठ करून तो उभी होती ती आणि ती असं वागली ना माझ्याशी की मी करू शकत नाही, माझी तब्येत बरोबर नाही. मला इतकं तिचा भयंकर राग आला ना रमा, की मी तिला डायरेक्ट सांगितलं, हे बघ तू जे खोटं बोलली आहे ना त्याचा मला भयंकर राग आलाय. माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासमोर उभी आहे तू आणि डायरेक्ट सांगते की मी येऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नाही. त्यामुळे रमा आम्ही तिला डायरेक्ट सांगून टाकलं, अनप्रोफेशनल बाईसोबत मला कुठलीही मीटिंग करायची नाहीये आणि काहीही आपल्याला व्यवहारही करायचं नाहीये. त्यामुळे तू इथून जा आणि प्लीज परत येण्याचा प्रयत्न करू नको. अगं रमा तिचं तोंडही बघितलं नाही मी आणि तिथून तिला लगेच जायला सांगितलं. आता रमाला जरा आधार आलेला असतो की अक्षयने माहीचं तोंड बघितलं नाही म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे. रमा म्हणते, असू द्या ओ, चिडचिड करू नका. अगं चिडचिड करू नको म्हणजे काय? ऐन वेळेला कुणी मीटिंग कॅन्सल करतं का? आणि तेही माझ्यासमोर असताना सांगतं का मी मीटिंग करू शकत नाही? काय हा घाणेरड्या प्रकारे मला अजिबात आवडलेला नाहीये रमा. रमा म्हणते, अहो तुम्ही तिला बघायचं होतं. काय बघायचं होतं? त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, कारण मी म्हटलं आता हिच्याशी बोलायचंही नाही, हिला वेळही द्यायचा नाही आणि मीटिंग तर लांबच राहिली. लगेच तिथून जायला लावलं. नशीब यांनी काही बघितलं नाही आणि सगळं काही सावरलं. अक्षय इतका चिडलेला असतो आणि काय ते सगळं काही माही विरुद्धच बोलत असतो. आता हे बघ, तू विचारू नका रमा, ती पाठमोरी उभी होती, मग ती माही आहे असं कसं ओळखलं तुम्ही? मी परफेक्ट तिला ओळखलं, कारण अगदी तिच्या जवळ उभं होतं मी, फोनवर काय बोलतं हे मला कळत होतं, ती काय बोलते डायरेक्ट मला ऐकायला येत होतं, त्यामुळे मी तिला ओळखलंच होतं. त्यामुळे प्लीज तिच्या बाबतीत काही सांगू नको. आणि हो, ती अनप्रोफेशनली आहे हे मी 100% सांगू शकतो. आर्किटेक्ट वगैरे अजून काय काय मीटिंगा करते, अमकं सांगते तमकं सांगते, मला तिच्यावर काही एक विश्वास नाहीये. ती काहीच नाहीये, मला असंच वाटतंय. सगळ्यांना अशी थापा देते आणि असंच काहीतरी अनप्रोफेशनली वागते. अगो काय मीटिंग करायला कोणी काय मास्क वगैरे लावून येतं का? काय नाटकं तिची वेगवेगळी. प्रोफेशनल माणसं असली नाटकं कधीही करत नाही. प्रोफेशनल ती प्रोफेशनल असतात, पण ही इतकी बिंडोक वाटली ना मला, तिच्यामध्ये प्रोफेशनलचा एकही गुण आला नाही. अगं मास्क वगैरे लावून आली, आत्ता काय तर ऑफिसच्या बाहेर उभी आणि डायरेक्ट सांगते तब्येत बरी नाहीये, मी घरी झोपलेली आहे, मी आज काय मीटिंगला येऊ शकत नाही. अरे यार, असं कोणी वागतं का? मी तिला डायरेक्ट सांगून टाकलं, तू अजिबात माझी मीटिंग करू नको आणि इथून लगेच निघ, तुझं तोंडही मला बघायचं नाहीये. आणि लगेच काढून दिली ग मी. अक्षय म्हणतो, तुला माहिती आहे का मला वाईट कशाचं वाटलं? अगं रमा, तुझी तब्येत बरी नाहीये, इथून माझा पायही निघत नव्हता ऑफिसला जायला, पण एक मीटिंग आहे, आपण एक कोणाला तरी वेळ दिली आहे, ती बाई येणार आहे, ऐन वेळेला मीटिंग कॅन्सल करणं मला काही आवडत नाही. प्रोफेशनली विचार केला पाहिजे ना, म्हणून मी इतकं तयारी करून तुझ्यापासून बळच मी लांब गेलो, मला जायचंही नव्हतं. गेलो आणि तिथे गेल्यावर काय डायरेक्ट ती मला सांगते की मीटिंग करायची नाही, माझी तब्येत बरी नाही. अरे यार, माझ्या बायकोला तापेत फणफणच सोडून मीटिंगसाठी आलो आणि ही खोटं बोलते ढळढळीत. तुला माहितीये, खोटं बोललं की मला अजिबात आवडत नाही, मला खपतच नाही खोटं बोलणं. आणि त्यात अनप्रोफेशनली मला अजिबात आवडत नाही. कामाच्या बाबतीत मी किती परफेक्ट आहे हे तुला माहिती आहे. ती बाई कुठेच काही योग्य बसत नव्हती आणि योग्य माणूस नसेल तर त्याच्याशी काम करण्यात काही एक अर्थ नाहीये.
त्यामुळे मी ठरवले आता मीटिंग वगैरे तिकडे खड्ड्यात गेली, मला मीटिंगही करायची नाही आणि काही करायचं नाही. त्यामुळे आभ्या आणि आजी काय ते ठरवतील काय ते बघतील. मी आता काय ऑफिसला जाणार नाही. आणि आता रमा, तू काय सांगशील सगळं काही तुझ्यासाठी इथेच थांबणार मी. तुला काय हवं नको, खायचं प्यायचं सगळी काही तुझी काळजी घ्यायला मी घरीच थांबणार. रमाचा हात हातामध्ये घेतो अक्षय आणि म्हणतो, तुला काय हवंय सांग, तुला काय होतंय, तुला काय हवंय, तुझी काय सेवा करू. काहीही नकोय मला, तुम्ही आधी शांत व्हा, मी बरी आहे. तुम्ही शांत व्हा आणि रिलॅक्स व्हा बरं. सगळी चिडचिड तुम्ही सोडून द्या. आता रमा मात्र अक्षयची समजूत काढायला लागलेली असते. रमा अक्षय बेडरूममध्ये असतात. आजी गपचूप दारात येते आणि त्यांचं काय बोलणं चाललंय ते ऐकतही असते आणि पाहतही असते. अक्षय रमाचे हात दाबत असतो. ती म्हणते, हे बघा मला काही होत नाहीये, तुम्ही जा फ्रेश व्हा बरं, मला काही नकोय. ह्याच्याने मला बरं वाटतंय आणि करू दे. लगेच आजी म्हणते, ही रमा आहे ना अक्षयकडून लाड करून घेतीये, तिची सेवा करून घेतीये आणि इनेच माहीला फोन करून सांगितलं की ऑफिसमध्ये येऊ नको, मीटिंग वगैरे काही करू नको. ही रमा खरंच कमालीची आ. माहीला सांगितलं ऐन वेळेला मीटिंग करू नको. अक्षय बरोबर चिडून घरी आला आणि रमा आता अक्षयकडून सगळे काही लाड करून घेते. पहिल्यापासून मला शंका होतीच आणि शंका आता सत्यात उतरली आहे माझी. पूर्ण मला खात्री झालीये की ही रमा आणि माही दोन व्यक्ती वेगवेगळ्या. आजी म्हणते, ही रमा गरीब घरातून आलीये आणि हे चीप विचार ती कधीही सोडणार नाही. शेवटी ते गरीब आहे हे प्रत्येक वेळेला दाखवूनच देणार. हे लोक आहे ना, हे चाळीतले लोक चाळीतलेच असतात. कितीही श्रीमंत व्हा, कितीही काही व्हा, त्यांची ही टेंडन्सी बदलत नाही. पण माहीचं तसं नव्हतं. माही जन्मतः श्रीमंत होती आणि भरपूर पैसा, भरपूर ऐशाराम बघितल्याने तिला माझ्याकडे कुठल्याही गोष्टीचा मोह नव्हता. ती इतकी स्टँडर्ड होती, त्यामुळे ती मला आवडत होती आणि अशी रमासारखी गावढळपणा करत नव्हती. ती मला खूप आवडायची. ही रमा परत का आली असेल? माही जर माझ्या अक्षयच्या आयुष्यात असती तर सगळं काही वेल सेटल झालं असतं. ही रमा कशासाठी परत आली असेल? आजीला इतका राग येतो की रमा परत आली आहे. आजीला पहिल्यापासून ही रमा आवडतच नव्हती आणि आता योगायोगाने ती परत आलेली असते आणि आजीला आवडणाऱ्या माहीची जागा रमाने घेतलीये म्हणून आजीला फार वाईट वाटत असतं आणि चिडचिडही होत असते. पण तिला माहिती आपण डायरेक्ट काहीच करू शकत नाही. त्यामुळे गपचूप काय पुरावे गोळा करता येईल तेवढे आजी तिच्या परीने ते पुरावे गोळा करत असते. आता हिला पक्की खात्री झालेली असते की रमा रमा आहे आणि माही माही हे दोन व्यक्ती आहे आणि दोघीही एकमेकींना ओळखतात आणि एकमेकींच्या सल्ल्याने सगळं काही करतात. आजीला आता फक्त परफेक्ट पुरावा हवा असतो ह्या दोघींच्या विरुद्ध. म्हणजे काय, तो सगळ्यांना ती दाखवू शकते. रमा आणि माही दोन व्यक्ती हे सगळ्यांच्या समोर पुरावा सादर केला की सिद्ध करणार. आजी आता या गोष्टीच्या मागे लागलेली असते. आजी म्हणते, या रमाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. मला रमा नकोय या घरामध्ये. मुकादमांच्या घरात माही हवी आहे. माही, शी इज अ परफेक्ट. इकडे मात्र सीमा डायनिंग टेबलवर सगळे काही डिश वगैरे साफ करून ठेवत असते, जेवणाची तयारी करत असते. तिचं काही लक्ष नसतं, तिचं काम चालू असतं सीमाचं. आजी सीमाच्या मागे येऊन उभी राहते आणि म्हणते, ही रमा मला अजिबात आवडत नाही आणि इकडे आलीये इतक्या मोठ्या घरात आणि आता घाणेरडं राजकारण करते त्या माहीच्या विरोधात. मुळात मला आता रमाच्या विषयी एक प्रश्न पडला. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला जबरदस्त, त्यामधून ही रमा वाचलीच कशी? आणि वाचली तर वाचली, आता परत आपल्या घरी येऊन उभी राहिली आपल्या डोक्यावर. मला माही आवडत होती आणि आता माहीच्या विरुद्ध राजकारण करून तिला मुकादमांच्या घरापासून लांब लोटण्याचा प्रयत्न करते. खरंच ही रमा दिसते तशी नाहीये, खूप पोहोचलेली बाई आहे. माही इतकी प्रोफेशनली आपल्या घराला शोभेल अशी, साजेल अशी खूप गोड मुलगी आहे. रमा ऐन वेळेला येऊन टपकली आणि आता ह्या माहीला आपोआप बाहेर जायला लागते. खरंच मला माहीविषयी इतकं वाईट वाटतंय की बस. पण रमाचा काहीतरी बंदोबस्त केला तर माही कायमची मुकादमांच्या घरात येऊ शकते. आजी सारखा तोच विचार करत असते आणि तिला फक्त माही म्हणूनच नाचून हवी असते. सीमाला म्हणते, काय ग, झाली का जेवणाची तयारी? हो झालीये की. सीमा म्हणते, आई अहो अक्षयने बनवलंय जेवण. अगो काय सांगती? हो, रमाला बरं नाहीये ना, मग रमाच्या आवडीचं जेवण स्वतःच्या हाताने अक्षयने बनवलंय. खरंच बरं नाहीये का रमाला, की उगीच नाटकं करतीये? आई असं काय बोलताय हो, तिचं खरंच दुखतंय, खरंच तिला बरं नाहीये. अगं हो, अगदी विचारलं मी. आजीचं असं म्हणणं असतं की रमा हे नाटक करतीये अक्षयकडून सगळे लाड पुरवून घेण्यासाठी. तिचं काही दुखत वगैरे नाही, फक्त अक्षय तिच्या जवळ राहावा आणि तिचे लाड करावे म्हणून काय रमा नाटक करतीये. सीमा म्हणते, अहो तिला बरं नाहीये ना, तापेने अगदी फणफणली आहे ती, पण तिच्या तोंडाला चव यावी म्हणून मऊ खिचडी बनवली आहे तूप घालून अक्षयने स्वतःच्या हाताने. आई तुम्हाला देऊ का खिचडी? आता आजी हसायला लागलेली असते. काय ग सीमा, आजारी कोण आहे? रमा, मग तिच्यासाठी मऊ खिचडी बनवली आहे. मग आजारी माणसाचं जेवण चांगल्या माणसानेही खायचं का? सीमा काय बोलतेस तू? आई तसं नाही हो, इतक्या प्रेमाने नवऱ्याने बनवली ना आपल्या बायकोसाठी, ती चांगलीच झालेली असणार आहे. काय ग, खूप लाड करतो ना अक्षय त्या रामाचे? हो, आणि तीही खूप नाटकं करून त्याच्याकडून लाड करून घेते, हो की नाही?
एखाद्या चांगुलपणाचा असा फायदा घेऊ नये, मला असं वाटतंय ग सीमा. आई, अगं हो, मला असं वाटतंय की ती रमा यांना नाटक करतेय, ताप वगैरे आलाय, आजारी आहे आणि आपल्या अक्षयकडून सगळी काही सेवा करून घेतेय. त्या रमावर ना मला विश्वास नाहीये. खरंच दुखते की नाटक करतेय तिचं तिला माहिती. आजीला राग आलाय. आजी आता तिच्या बोलण्यातून डायरेक्ट सीमाला सांगत असते आणि हळूहळू सीमाच्याही लक्षात येतं की आजीला रमा काही फारशी आवडत नाही. सीमा खरंच साधी असते. तिला आजीचे काही छक्केपंजे कळत नसतात. ती म्हणते, काऊ आई, बरं आहे की आपल्यासाठी. अक्षयला कुठं माहिती आहे की ही रमा नाहीये, माही आहे. आणि तो माही नाही तर तिच्यावर रमा म्हणून प्रेम करतोय. आणि इतकं काय प्रेम करतोय. आणि आजी आपल्यासाठी बरंच आहे की रमा नाही हे त्याला कळालं नाही आणि माहीवर अगदी रमासारखं प्रेम करतोय. त्यामुळे काही अडचण येणार नाही आणि पुढे जाऊन काही प्रॉब्लेमही होणार नाही. आपल्यासाठी सगळं काही चांगलं आहे ना. त्यामुळे जाऊ द्या, चांगलीच गोष्ट आहे, करू द्या की लाड. आणि शेवटी आता ते नवरा बायकोचे, नवऱ्याने बायकोचे लाड करायचे नाही, मग कोणी करायचे. त्यामुळे आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. चाललंय ना ते योग्य चालू द्या. सीमा म्हणते, आई तुम्ही इथे बसा, मी आत्ता किचनमधून जरा सामान घेऊन येते. आणि सीमा आतमध्ये गेलेली असते. आई तुम्ही तोपर्यंत बसा. आता आजी तिथे बसते आणि म्हणते, मला जे कळलंय ते मी घरात कोणाला तितक्यात कळू देणार नाही. जोपर्यंत माझ्याकडे असं काही सबळ पुरावा येत नाही रमाच्या विरुद्ध, तोपर्यंत मी घरात कोणालाही कळू देणार नाही की मला सगळं काही कळालंय. आणि ह्या मूर्ख बाईला, सीमाला, सगळ्यात मूर्ख असेल तर आमची सीमा, हिला तर कधीच कळू देणार नाही. हिच्या पोटात एकही गोष्ट राहणार नाही, कारण आहेच मुळात इतकी मूर्ख ही सीमा. इकडे आता अक्षय रमाला हाताला धरून किचनमध्ये घेऊन येतो आणि इथं उभं राहायचं. त्याने बदाम, मनुके, खजूर सगळं काही पाण्यात भिजवलेलं असतं आणि रमाला म्हणतो की हे रोज खायचंय, रोज. ती म्हणते, इतकं सगळं? तुझ्या एकटीसाठी नाहीयेस, घरातल्या सगळ्या लोकांसाठी आहे. पण तुला मात्र हे सगळं रोज खायचंय, कारण तुझी तब्येत बरी नाहीये आणि तुला याच्यामुळे जरा जास्त ताकद येणार. ताकद आली की अगदी नॉर्मल होणार. त्यामुळे नाटकं करायची नाही आणि जे देतोय ते गपचूप खायचं. स्वतःच्या हाताने तिला सगळं काही खायला लावतो, तेही जबरदस्तीने. ती म्हणते, मला काही एक आवडत नाही. तो म्हणतो, खायलाच लागणार आहे, माझ्यासाठी तरी निदान तुला खायचंय. आता रमा तोंड असं वेडवाकडं करते आणि आता इच्छा नसतानाही अक्षयसाठी ती खात असते. तुला आवडत नाही का हे? थांब, तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करतो. ती म्हणते, कशाला काय करताय? काही करू नका. आणि लगेच तिच्यासाठी ड्रायफ्रूट लाडू बनवतो. वेगवेगळे प्रकार अक्षय बनवत असतो. काही करायचं आणि रमाची तब्येत लवकरात लवकर सुधारली पाहिजे. ती म्हणते, हे काय करताय हो, मला काही आवडत नाही आणि उगाच काहीही घेऊन पळताय. तो मात्र तिचं काही एक ऐकत नाही आणि तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतो आणि जबरदस्तीने तिला खायलाच लावत असतो. कारण अक्षयचं प्रेमच तेवढं असतं आपल्या रमावर. रमाला भयंकर राग येत असतो अक्षयचा. तिला काहीही आवडत नसतं खायला, जबरदस्तीने स्वतः बसून तिला खायला लावत असतो. इकडे मात्र आजी, अभि आणि सीमा बसलेले असतात आणि आजी म्हणते, अभि तू आहेस ना, प्लीज आमच्यासाठी एवढं बाजारातून वस्तू आणून दे. तो म्हणतो, या गोष्टी बाजारातून आणण्यासाठी आपल्याकडे माणसं आहेत ना, मग त्यांना पाठवा की. अक्षय रमाची काळजी घेतोय, मग तुम्ही तिच्याजवळ जाऊन बसा आणि अक्षयला बाजारात पाठवा. माझ्याकडे वेळ नाहीये या फालतू गोष्टींसाठी आणि मी काही करणार नाहीये, कळतंय का? आता आजी आणि सीमा त्याला खूप रिक्वेस्ट करते, पण अभि काय ऐकत नाही. तो जरा चिडलेलाच असतो आणि नाही आणणार म्हणून सांगून तो डायरेक्ट निघून जातो. सीमा त्याला अभि अभि करते, पण अभि काय ऐकत नाही आणि निघून गेलेला असतो. सीमा म्हणते, का असा वागतो हा? जाऊ दे, आता नाही आणलंय तर नाही आणलंय, आपल्याला कुणाला तरी दुसऱ्याला सांगायला लागणार आहे. आई असू द्या, मी स्वतः जाते आणि सगळं काही आणते. हा अभि असं काय वागतोय? आई मी म्हटलं ना, विषय सोडून द्या. इकडे मात्र रमा चिडचिड करत असते आणि अक्षयला बोलत असते. अक्षय नसतो तिथे तरीही बडबड करते, मला एवढं काही सगळं खायचं नव्हतं, सांगितलंय मला आवडत नाही, मला खायचं नाही, पण हे ऐकतील तर कशाला, बळजबरीने सगळं काही खायला लावलंय. जाऊ दे, आता गोळी घेते आणि माझी झोपून राहते. म्हणून रमा गोळी घेते आणि आता झोपणार असते. आजी येते. आजी म्हणते, कशी आहे ग रमा, बरं वाटतंय ना तुला? आजीला रमाची काही काळजी वगैरे नसते, पण तिला टोमणं देण्यासाठी आजी स्पेशल तिच्या रूम मध्ये आलेली असते. रमा म्हणते, आजी बरं वाटतंय, पण थोडा थकवा आलाय हो. अगं मग थकवा तर येणारच, किती दिवस घराच्या बाहेर होती, कुठे राहिली, काय खाल्लंस, काय पिल्लस, कशी अवस्था होती, कशी राहिली ग तू? अगं म्हणजे घराच्या बाहेर होती ना, म्हणून विचारते. आता रमाच्या लगेच लक्षात आलेलं असतं की आजी प्रेमाने आली नाही, मला टोमणं द्यायला आणि माझ्या बाबतीत वस्तू जाणून घेण्यासाठी आली आहे. इतका मोठा ऍक्सिडेंट झाला रमा, कुणी वाचवलं, कसं वाचवलं, घरी कुणी नेलं, कसं सांभाळलं, आम्हाला तुझ्या बाबतीत काही एक माहिती नाहीये ना. म्हणून मी म्हणतेय, काय बोलताय आजी तुम्ही? कसं आहे ना रमा? रमा मी तुला सांगते कसं आहे. तुला 2-3 महिने झाले गायब होऊन. आम्ही कथानक रचलं आणि ते अक्षयला सांगितलं आणि साधा भोळा अक्षय त्यावर विश्वास ठेवला आणि अगदी तसंच तो वागायला लागला.
पण तू मात्र 2-3 महिने कुठे होती, काय होती, अचानक तू घरी आलीये. तुझ्या बाबतीत तर आम्हाला काही एक माहित नाहीये. अक्षयला तू नव्हती तरी कळालं नाही, आज तू परत आलीये तरी अक्षयला काही माहित नाहीये. तो साधा भोळा आहे, पण आम्ही साधी भोळी माणसं नाहीत ना. माही म्हणते, आजी ताप काय सांगून येतो का, कुणालाही कधीही येऊ शकतो. अगं हो माहितीये मला ते, पण तुला माहितीये का रमा, तू काय बोलतीये ते मला कळतंय आणि मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळालंय. रमा म्हणते, आजी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, आत्ता नाही, वेळ साधली की मी तुमच्याशी बोलणार. आजी आता तिथून खुन्नशीने तिच्याकडे बघते आणि रमापासून आता निघून गेलेली असते. इकडे मात्र आपली सीमा डोक्यावर पदर घेते आणि उन्हाची चाललेली असते औषधं आणण्यासाठी. अक्षय लगेच पळत होतो, अगं आई कुठे चालली इतक्या उन्हाची. अरे तू सांगितलं ना की आराम पडावा म्हणून रमासाठी औषधं आणायची आहेत, मग ती औषधं आणायला चालली. अगं मग तू का चालली इतक्या उन्हाची, आब्याला सांग, मला सांग, दादाला सांग, तू का चालली. अरे असू दे, जातीये मी, काय हरकत नाहीये. नाही इतक्या उन्हाची तू जाऊ नकोस. अभिला सांगितलं होतं पण अभि नाही म्हणाला, त्याचं काहीतरी काम आहे. म्हटलं चला आपणच जाऊया. अभ्या नाही म्हणला, अभ्याला काम आहे. बर येतंय माझ्या लक्षात, घरात कुणीतरी आजारी आहे, त्याला मदत करावी असं सुद्धा त्याला वाटत नाहीये का, आणि काम आहे असं सांगून गोष्टी टाळतोय का अभ्या. बर अक्षयला आता अभिचा राग आलेला असतो. आपल्याला गरज आहे, घरात आजारी माणसं आहेत तर हा आपल्याला मदतही करत नाहीये. आपण मात्र त्याचं मूड चांगला नाहीये म्हणून क्रिकेट खेळा, मनधरणी करा, मन वळवण्याचा प्रयत्न करा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण त्यासाठी सगळं करायचं, पण जेव्हा आपल्यावर वेळ येते, आपल्याला त्याची गरज आहे, तो मात्र उभा राहत नाही. सीमा म्हणते, अरे अक्षय मी सहज सांगितलं आणि उगाच सांगून बसले बाबा. नाही ते गैरसमज करू नको, तू अगदी सहज म्हटला मला काम आहे, मी काय जाणार नाहीये. आई तू सांगण्याची गरज नाहीये, अभ्या कसा आहे ना, मी चांगलाच त्याला ओळखतो. आता अक्षयला खूप राग आलेला असतो अभिषा असं वागण्याचा, पण सीमा म्हणते की प्लीज काही वाईट विचार करू नको, तो अगदी सहजच म्हणाला. अक्षय स्वतः औषध आणण्यासाठी जातो. सीमा आता तिथेच उभी राहिलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये नील आता रमाच्या घरी आलेला असतो आणि आजी दार उघडून त्याला आतमध्ये घेते. मला रमाला भेटायचंय. आजी रमाला आवाज देते, रमा बघते तर काय समोर नील. आता तोपर्यंत अक्षयही आलेला असतो. अक्षय म्हणतो, अगं हा देवदूत आहे, देवदूत, त्याने तुला वाचवलं आणि त्याची कृपा म्हणून तू माझ्यासमोर उभी आहेस. खरंच खूप आभारी आहे तुझा, पण आज मी वेगळ्याच कामासाठी आलोय, तुम्हाला सत्य सांगण्यासाठी. अभि म्हणतो, काय सत्य सांगायचंय. रमाला मात्र आता खूप राग आलेला असतो आणि भीतीही वाटत असते. नील आलाय म्हणल्यावर काहीतरी तो पचका करणार आणि खरं काय ते सांगून जाणार. आता आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार नीलने नेमकी अक्षयला असं काय सांगितलं रमाच्या आणि माहीच्या विरोधात, हे आपण उद्याच बघूया. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.